सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर राज ठाकरे स्पष्टच बोलले. आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या. अजित पवारांच्या दाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दरम्यान राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या बातम्या जोर धरू लागल्या आहेत. अजित पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण याबद्दलही खलबत सुरू आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रमुख नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ सदस्य अजित पवार यांचे अचानक निधन झाले. ते उपमुख्यमंत्री म्हणून राज्याच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावत होते. त्यांच्या जाण्याने पक्षात आणि राज्यात शोककळा पसरली. अजितदादा म्हणून ओळखले जाणारे नेते कायमचे लोकांच्या हृदयात राहतील. त्यांच्या निधनानंतर पक्षाने तातडीने नवीन नेत्याची निवड करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे राजकीय वातावरणात बदल घडला. अजित पवारांच्या निधनानंतर एनसीपीच्या आमदारांनी एकमताने सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड केली. सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या पत्नी आहेत आणि आधीही सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला आहे. दिलीप वळसे पाटील यांनी ही निवड प्रस्तावित केली. ही निवड पक्षाच्या एकजुटीचे प्रतीक आहे आणि महिलांना राजकारणात मोठी संधी देणारी ठरली. सुनेत्रा पवार यांच्या निवडीमुळे एनसीपीला नवी दिशा मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही काळात फार विचका झाला आहे. त्यावर खरं तर भाष्य पण करावं असं वाटत नाही, पण तरी आज दिवसभर ज्या घडामोडी सुरू आहेत त्यावर बोलावंच लागेल असे राज ठाकरे